Cancer Healer Center, a new beginning. अमेरिकेने चीनला दिलेला अल्टिमेटम संपला। चीनने अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अतिरिक्त 50% शुल्क लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता। भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय, संबंध सुधारण्यावर देखील भर। आज भारतीय शेअर मार्केट सावरला। सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550 च्या वर। निफ्टीत 50 दिवसांचा उच्चांक। यूएस इक्विटी इंडेक्स फ्युचर्समध्ये देखील वाढ। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचंय का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या भूमिकेनंतर मनसेचा इशारा। बोरिवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन। रुग्णालयाचं खासगीकरण न होण्याची मागणी। माता मृत्यू अन्वेषण समितीकडून पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी। रुग्णालयात दाखल करण्यास, तिच्यावर उपचार करण्यास विलंब। अहवालात उल्लेख। उपचार विलंबाबाबत आज अहवाल येण्याची शक्यता। पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार। 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटलला नोटीस। तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्या सूचना। डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार। रायगडमध्ये उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेल्या रुग्णाचा मृत्यू। अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस। आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे 2 रुग्ण दगावले, तटकरेंचा आरोप। आकाशवाणी आमदार निवासमध्ये एकाचा मृत्यू। विजय देशमुखांचा कार्यकर्ता विशाल धोत्रेंच्या वडिलांचा मृत्यू। रात्री 12:30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती। आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेस नेते उपस्थित असणार। कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी। एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तपासाप्रमाणे पोलीस वागतायत, कुणाल कामराच्या वकिलांचा युक्तिवाद। TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत। खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन। Cancer Healer Center, a new beginning.